आज ह्या ठिकाणी आमचे शहर प्रमुख सन्माननीय भासरे साहेब आणि मी जेही दुर्गाडी किल्ल्याचं बुरुज ढासळलेलं आहे ते पाहण्यासाठी आलो होतो. सोबत PWDचे अधिकारी पारेसाहेब देखील आहेत, त्यांच्याशी देखील त्या संदर्भात चर्चा झाली. आणि हे पावसाची वेळ असल्यामुळं जर जास्त पाऊस पडला तर पुन्हा बुरुज जास्त ढासळण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की हे कलेक्टर साहेबांशी बोलायला लागेल, आचारसंहिता असल्यामुळं अडचण आहे. परंतु मी त्वरित कलेक्टर साहेबांशी बोललो की साहेब असा असा विषय आहे आणि त्यांना देखील त्याची जाणीव आहे की जर पाऊस जास्त जोराचा पडला तर ते बुरुज जास्त ढासतो आणि म्हणून त्वरितच कलेक्टर साहेबांनी त्यांना देखील आदेश केलेले आहे की तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा. आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल आणि आमचे भासरे साहेब त्याच्यावर उद्यापासून नक्कीच लक्ष ठेवतील आणि लवकरात लवकर ते काम करून घेईल. शिवसेना सांगितलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे काम होणार नाही, मात्र तुम्ही डायरेक्ट कलेक्टरशीच फोन करून ऑन द स्पॉट तो फैसला केलेला दिसतोय. काय नेमकं बोलणं झालं आहे? बघा, काही कामंही अशी असतात का त्याच्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही. हा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे, छत्रपती शिवरायांचा दुर्गाडी किल्ला आहे आणि इथं जर एखाद बुरुज ढासळला असेल, इथली एखादी वीट जरी ढासळली तर ती त्वरित करणे तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. आणि त्याच्यात कसलं काय इलेक्शनचं कारण किंवा आचारसंहिता असा काही विषय नाही. आणि म्हणून मी त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबांशी बोललो. परंतु कलेक्टर साहेबांनी देखील अशा प्रकारचे लगेच आदेश दिले. त्यांचे देखील मी कलेक्टर साहेबांचे देखील मी आभार मानले. बघा, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली, मी स्वतः बघितली आहेच. जे सत्य आहे ते सत्य आहेत, हे दुर्लक्ष हे आहेतच, बरोबर आहे का नाही. पण याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी, कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाविकास आघाडीचे, मी स्वतः असेल, आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू. आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जे 5 करोडची मंजुरी झालेलं आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहाल. आणि हे काम चालू असताना भासेसाहेब तर असतीलच, पण मी देखील कमीत कमी 5 ते 6 वेळा राहून देखील मारणार आहे. सर, या कशा दर्जाचं काम नाही असं वाटतंय आपल्याला? नाही 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 बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगतो, मी स्वतः सांगितलेलं आहे, मी 1%ही कोणाकडून कमिशन घेणार नाही. आणि मला माझ्या कार्यकालात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर, अधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर कारवाई करेन. ह्या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायगाय करणार नाही, एकदम स्पष्टपणे सांगतो. कल्याण